नमस्कार, मी आनंद आंबेकर. देशोन्नती न्यूजवरील दे दणका या कार्यक्रमाच्या नव्या भागात मी आपलं स्वागत करतो. आजचा दणका हा राज्याच्या राजकारणावर नाही, तर पूर्व विदर्भात तेलंगणा सीमेला लागून असलेल्या आणि ब्लॅक डायमंड सिटी किंवा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रश्नांवर आहे. या प्रश्नांना घेऊन वेळोवेळी रस्त्यावर उतरणाऱ्या जनतेच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या नेतृत्वावर आणि त्या नेतृत्वाच्या अस्तित्वावर आहे. हे नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्यातलं असलं तरी राज्यातील कुठल्याही प्रश्नावर सरकारच्या बाजूने पहिली प्रतिक्रिया देणाऱ्यात अग्रेसर असणारं नेतृत्व आहे. सरकार चुकलं तर त्यांच्या चुकांवर आपल्या प्रतिक्रियेतून पांघरून घालणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मागील काही महिन्यांपासून राज्याचे वनमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा आंदोलने, मोर्चा आणि संपानं ढवळून निघालेला आहे. जनतेमध्ये सरकारविरोधी असंतोष वाढत असल्याचं कदाचित हे चित्र आहे. या सर्व आंदोलनातून दिसणारा रोष सरकार विरोधी दिसत असला तरी स्थानिक नेतृत्वाचाही विरोध यातून समोर येत असल्याचं जाणवत आहे. निमित्त राष्ट्रीय स्तरावरील घटनांचं आहे. पण यामुळे चंद्रपूर शहर आणि जिल्हा संवेदनशील का होतो, याच विषयाच्या खोलात जाण्याचा आज प्रयत्न करूया. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे अर्थात सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व म्हणून नामदार सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या सरकार म्हणून त्यांच्याकडे आहेत. सर्वसामान्याचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. कधी काही त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणूनही बघितलं जात होतं. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळं सन 2009 मधील पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या बल्लारपूर मतदारसंघात मुनगंटीवार यांना जावं लागलं. 15 वर्षांपासून ते या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. सन 2014 ते 2019 या काळात राज्याची तिजोरी त्यांच्याकडे होती. आता वन मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय त्यांच्याकडे आहे. त्यांच्या शासन कार्यकाळात विकासाच्या नावावर मोठा पैसा चंद्रपूर जिल्ह्यात आला. विकास कामांचं भूमिपूजन असो, उद्घाटन असो, कोट्यवधींचा चुराडा इव्हेंटमध्ये केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात हा आता पायंडाच पडला आहे. अयोध्येला राम मंदिर निर्माणासाठी पाठविण्यात येणारी लाकडे असोत, संसदेच्या दरवाजासाठी लाकूड असो, बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन असो किंवा राम झुल्याचं लोकार्पण असो, ताडोबा फेस्टिवल असो, असे कितीतरी इव्हेंट आहेत ज्यात केवळ आणि केवळ पैशाचा चुराडा झाला आहे. इतका दिखावा करण्याचा हेतू काय, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, मूलभूत सुविधा, मूलभूत गरजा यावर न बोलता, यावर कृती न करता विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा हे जनतेला कुठेतरी खटकत आहे. आणि त्याचसाठी आमचा हा दणका आहे. जनतेच्या डोळ्यादेखत होत असलेला चुराडा आम्हाला मान्य नाही, हे लोकसभा निवडणुकीत जनतेनं दाखवून दिलं. सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यातील शीर्ष 5 नेत्यांमध्ये येणाऱ्या आमदार मुनगंटीवार यांचा 2.5 लाखाहून अधिक मतांनी झालेला पराभव लाजिरवाणा होता. मुनगंटीवारांच्या पराभवामागे अनेक कारणं होती. जनतेचा रोष हे त्यामागील मोठं कारण होतं. त्यावेळी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय घटक मुनगंटीवार यांच्या विरोधात एकत्र आले होते, ज्यामध्ये निर्भय बनो सभा हा प्रमुख टप्पा ठरला होता. आता विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं शिवप्रेमी चंद्रपूरकर या सर्वपक्षीय बॅनरखाली महामोर्चा काढण्यात आला. निमित्त होते मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं. या महामोर्चानं राजकारण्यांच्या उरात धडकी भरवली. यानंतर महाराष्ट्रातील बदलापूर, पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेवरून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. इथेही चंद्रपूर मागे राहिलं नाही. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा घेऊन चंद्रपूर जागृती मंचची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून रात्री काढण्यात आलेली मशाल यात्रा ऐतिहासिक ठरली. यापूर्वी काही स्थानिक समस्यांना मोर्चे निघाले आणि आजही ते निघत आहेत. निमित्त कुठल्याही घटनेचे असो, जनता रोष व्यक्त करत आहे आणि हा रोष नेमका कोणाविरुद्ध आहे हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीतील निर्भय बनो असो की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर आणि जागृती महिला मंच असो, ही एक चळवळ आहे. यामध्ये खोलात विचार केला आणि यामध्ये सहभागी असलेल्या चेहऱ्यांचा अभ्यास केला
तर नक्कीच कळेल की पुढे काय भविष्यात लिहून ठेवलंय। या विषयाच्या खोलात जाताना आपण मागच्या काही काळातील घटनांकडे वळून बघूया। शिवाजी महाराजांचे वाघनख भारतात आणण्यात आले आणि त्याचा मोठा सोहळा अर्थात मोठा इव्हेंट पार पडला। शिवाजी महाराजांची ती वाघनख खरी की हुबेहूब दिसणारी यावरूनही खल झाला। महाराष्ट्रात गोंधळ उडाला। खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे ही भाजपची सवय असल्यानं वाघनख खरीच म्हणावी लागली। मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, अनावरण झालं। या सोहळ्यानंतर 8 महिन्यातच समुद्राच्या काठावर उभारलेला पुतळा कोसळला। या घटनेतून सरकारनं हात झटकण्याचा प्रयत्न केला, मात्र यातून सरकारचा कोथळा बाहेर आला। देशाच्या पंतप्रधानांना नतमस्तक होऊन माफी मागावी लागते यासारखे दुर्दैव तरी काय। वनमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात पर्यावरणीय आणि वन्यजीव संरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। ताडोबात गिधाडमुक्ती कार्यक्रम पार पडला, मात्र त्याच जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न गंभीर बनलाय। मागील 2 वर्षांमध्ये चंद्रपूर शहरात अस्वल, बिबट आणि हिंस्त्र वन्य प्राणी दाखल झाले। आता काल परवाचीच गोष्ट, घुटकाळा वॉर्डामध्ये चक्क बिबट आला, उद्या वाघ येईल। एकूणच चंद्रपूर शहराच्या भोवती असलेले नदीकाठापर्यंत पोहोचलेले मानवी वस्तीचे अतिक्रमण, रिकामा पडलेल्या भूखंडावरील जंगल, शहराच्या सभोवताल खोलवर गेलेल्या खाणी आणि त्यातून निघालेला लगदा डोंगरासारखा उभा झाला आहे। म्हणूनच चंद्रपूर शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण होते। इरई नदीच्या खोलीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य लढा देत आहे। बाबूपेठ उडान पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून मार्गी लागत नाही। यापूर्वी देखील जुना वरोरा नाका चौकात बांधलेला पूल सदोष होता, म्हणूनच अनेकांचे बळी गेलेत। चंद्रपूरच्या बस स्थानकाच्या बांधकामाचे काम मागील 10 वर्षात झाले नाही। या पार्श्वभूमीवर वन्यजीव प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत, ज्याचा राजकीय परिणाम मुनगंटीवारांच्या बल्लारपूर मतदारसंघात होण्याची शक्यता आहे। काल परवा बल्लारपूर शहरात बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेनं आत्महत्या केल्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देशभर गाजत असताना बल्लारपुरात घडलेल्या या घटनेनं समाजमन सुन्न झालं। घटनेच्या 3-4 दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात मशाल यात्रा काढण्यात आली, मात्र मुनगंटीवार यांचा या आंदोलनांमध्ये सहभाग दिसला नाही। त्यामुळे हा रोष त्यांच्या व्यक्तिगत विरोधात असल्याचं चित्र आता समोर येत आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रश्नांनी ग्रासलेला आहे। विरोधक या परिस्थितीचा वापर करून आगामी निवडणुकांमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या जनतेमध्ये सरकार आणि विशेषतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात वाढता रोष दिसून येत आहे आणि या रोषाचा फटका विधानसभा निवडणुकीत दिसून येईल। यासाठी ज्योतिष्याची गरज नाही। वातावरण तापलेलं आहे, सत्तेविरोधात वातावरण आहे आणि बल्लारपूर मतदारसंघात आणि चंद्रपुरात स्थानिक नेत्यांविरोधात असलेल्या परिस्थितीवर विरोधकही पोळी शिकून घेत आहेत। सामाजिक संस्था, ओबीसी संघटना, महिला संघटना, शिवप्रेमी आदींचा आंदोलनातील सहभाग नेत्यांसाठी चिंतेचा विषय आहे। सत्तेच्या गर्वाचे हरण चंद्रपुरातील आंदोलन करेलच। वनमंत्र्यांना टक्कर देण्यासाठी थेट आता टायगरच मैदानात उतरणार की काय, समझने वालों को इशारा काफी है। धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला असेल, विषय आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। बघत राहा देशोन्नती न्यूज। नमस्कार।